गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा आपण श्री अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज जो विषय तुमच्यासमोर आम्ही घेऊन आलेलो आहोत तो विषय आहे स्पर्धा परीक्षेमधील अतिशय किचकट विषय ज्याला मानला जातो असा अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. या विषयाला जेव्हा आपण अभ्यास करायला सुरुवात करायची आहे त्याच्या अगोदर या विषयातला जो डेप्थ आहे तो अभ्यास करणं फार गरजेचं आहे. कारण अर्थ म्हणलं की त्याचं सगळं नियोजनाशी संबंध येतो आणि नियोजनातले विविध आयोग, त्यांच्या व्याख्या, त्यांच्या कसरती ह्या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी डॉक्टर विशाल वैद्य आपणा सर्वांचं पुन्हा एकदा अमलोक कॉम्पिटेटिव्ह गायडन्स सेलमध्ये स्वागत करून अर्थशास्त्रातल्या विविध अशा उपघटकांचा तुम्हाला आज ओळख करून देणार आहे, जे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आपण अर्थशास्त्र म्हणलं की किती पुस्तकं कोणतं वाचावं ह्याच्याबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळं अर्थशास्त्राच्या ह्या विविध उपघटकांची आणि घटकांचा विविध असं विश्लेषण तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या आणि मग अर्थशास्त्राच्या विविध पुस्तकांना तुम्ही बिलॉंग करा. सगळ्यात पहिल्यांदा आपण अभ्यास करणार आहोत तो म्हणजे नियोजन आयोग. याचा आर्थिक नियोजनाचा मार्ग स्वीकारत सर्वप्रथम रशियात 1927ला नियोजनास व नियोजन आयोगाची सुरुवात झाली. रशियातील आर्थिक नियोजनाचे महत्त्व जाणून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सन 1938 साली हरिपूर अधिवेशनात नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची सूचना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंच्या अध्यक्षतेखाली 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर 28 मार्च 1950ला आयोगाची पहिली बैठक पार पडली. आर्थिक नियोजनाची आवश्यकता काय असते? विकासाच्या संधीचे असमान वाटप, उत्पन्नातील व संपत्तीतील विषमता, व्यापार चक्रीय चढउतार, आर्थिक अस्थिरता यासारखे अनेक दोष अनियोजित अर्थव्यवस्थेत आढळतात. हे सर्व दोष दूर करण्यासाठी आर्थिक नियोजनाची गरज भासते. आर्थिक नियोजनाची मग उद्दिष्टे कोणती आहेत? तर ती सर्वसाधारणतः समाजातील सर्व व्यक्तींना विकासाची समान संधी मिळवून देणे हे पहिलं उद्दिष्ट. दुसरं वैयक्तिक आणि सामाजिक विकास घडवून आणणे आणि तिसरं उद्दिष्ट शक्य तितक्या अल्पावधीत तितक्या जलद आर्थिक विकास घडवून आणणे हे आर्थिक नियोजनामध्ये अभिप्रेत आहे. मग पंचवार्षिक योजनावर जो प्रभाव पडला तो कुणाकुणाचा प्रभाव पडला? साधारणतः 1930 ते 1951 या काळात विविध तज्ज्ञांनी सुचवलेल्या काही योजना यांचा पंचवार्षिक योजनावर प्रभाव पडलेला आहे. मग पहिली योजना होती विश्वेश्वरय्या यांची योजना. त्याला विश्वेश्वरय्या प्लॅन असं म्हटलं जातं. प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक विश्वेश्वरय्या यांनी 1934मध्ये प्रसिद्ध केलं. 1934मध्ये प्रकाशित त्यांच्या योजनेत त्यांनी औद्योगिकरणावर भर दिल्याने कृषी व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या कमी होईल अशी संकल्पना मांडली. नियोजन करा अथवा नष्ट व्हा या शब्दामध्ये त्यांनी नियोजनाचं महत्त्व सांगितलं. ही ती योजना होती विश्वेश्वरय्या यांची आणि पुस्तक होतं प्लॅनड इकॉनॉमी फॉर इंडिया. 1934मध्ये हे प्रसिद्ध केलेलं पुस्तक होतं. दुसरी योजना होती FICCI योजना. तर या योजनेचं वैशिष्ट्य हे होतं NR सरकार याचा अध्यक्ष असलेल्या भांडवलदारांना म्हणजे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री त्याला FICCI या संघटनेने मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध करत एक योजना सुचवली. केन्सवादी विचारणीचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. तिसरी जी योजना आहे ती काँग्रेस योजना, काँग्रेस प्लॅन असं म्हटलं जातं ह्या योजनेला. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली सन 1938 साली काँग्रेसच्या हरिपूर अधिवेशनामध्ये नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. यात एकूण 15 सदस्य व 29 उपसमित्या होत्या या काँग्रेस प्लॅनसाठी. साधारणतः त्यानंतरची जी चौथी योजना आहे तिला मुंबई योजना म्हणतात, बॉम्बे प्लॅन असं म्हटलं जातं. मुंबईतील 8 उद्योगपतींनी एकत्र येऊन अ प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया हा आराखडा जाहीर केला. त्यालाच बॉम्बे पॅटर्न किंवा बॉम्बे प्लॅन असं म्हटलं जातं. हे 1944 साली हे केलेलं होतं आणि याच्या अध्यक्षपदी JRD टाटा होते. एकूण रक्कम 10,000 कोटी रुपये
इतर उद्दिष्ट 15 वर्षात दरडोई राष्ट्रीय उत्पन्न दुप्पट करणे हे होते. तीव्र औद्योगिकीकरण, व्यापार, जमीन सुधारणा, लघु उद्योग याबाबत ही योजना सकारात्मक होती. आणि जी 5वी योजना आहे तिला गांधीयन प्लॅन किंवा गांधी योजना असं म्हटलं जातं. नारायण अग्रवाल यांची ही गांधीयन प्लॅन होता, ही योजना होती. 1944 ही योजना होती. या योजनेत ग्रामीण विकास, कुटीर व लघु उद्योग तसेच कृषी व्यवस्थेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. आर्थिक विकेंद्रीकरण हे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या या योजनेचा आराखडा 30,000 कोटी रुपये इतका होता. त्यानंतर जी 6वी योजना आहे त्याला पीपल्स प्लॅन किंवा जनता योजना असं म्हटली जातं. 1945 मध्ये मानवेंद्रनाथ राय यांनी पीपल्स प्लॅन ही योजना मांडली. मानवेंद्रनाथ राय यांच्यावर मार्क्सवादाचा प्रभाव होता. मार्क्सवादी समाजवादाचा प्रभाव असलेल्या या योजनेत जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा नियोजनावर भर देण्यास सांगण्यात आले. यात कृषी व उद्योग या दोन्ही क्षेत्रावर भर देण्यात आला. या योजनेचा आराखडा 10 वर्षासाठी 15,000 कोटी रुपये इतका होता. आणि मग जे शेवटची सर्वोदय योजना आहे, ती सर्वोदय योजना जानेवारी 1950 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी सर्वोदय योजना मांडली. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या विचाराने प्रभावित होऊन या योजनेचा उद्देश अहिंसक पद्धतीने शोषणविरहित समाज निर्माण करणे हा होता. यात स्वयंपूर्णता, कृषी क्षेत्र, लघु व कुटीर उद्योग, जमीन सुधारणा, आर्थिक विकेंद्रीकरण यावर भर दिला होता. या सर्व योजना अशासकीय स्वरूपाच्या होत्या, परंतु त्यात पंचवार्षिक योजनावर कुठे ना कुठे हा प्रभाव पडल्याचा आपण पाहू शकतो. जर आपल्याला पुढचं पाहायचा असेल अभ्यास, जो की इकॉनॉमिक्सच्या दृष्टीनं, अर्थशास्त्राच्या दृष्टीनं आणि स्पर्धा परीक्षेच्या अर्थशास्त्रीय दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नियोजन आयोग, ज्याला आपण किंवा योजना आयोग, ज्याला प्लॅनिंग कमिशन म्हणतो, त्याचा अभ्यास. 15 मार्च 1950चा भारत सरकारच्या प्रस्तावावर म्हणजे मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे स्थापना करण्यात आले. ते म्हणजे नियोजन मंडळ. सध्या एकूण सदस्य 17 आहेत. सदस्य व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल हा निश्चित नाही. याचे स्वरूप म्हणजे सल्लागारी असून याला घटनात्मक स्थान नाही. रचना अशी आहे: एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष व पूर्ण वेळ सदस्य असतात. काही मंत्री अर्धवेळ सभासद असतात. तसेच काही वरिष्ठ अधिकारीही या नियोजन मंडळ किंवा योजना आयोगामध्ये स्थापित असतात. याचा जो अध्यक्ष आहे, पंतप्रधान, हे पदसिद्ध अध्यक्ष असतात. उपाध्यक्ष व इतर सदस्य यांच्यासाठीही निश्चित कार्यकाल व निश्चित योग्यता दिलेली नाही. इतर सदस्यामध्ये अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत, नियोजन मंत्री व सचिवांचा समावेश असतो. सरकारच्या इच्छेप्रमाणे निवड व संख्या यामध्ये परिवर्तन केले जाते. याचं कार्य काय ते थोडक्यात आपण पाहूया. देशातील संसाधने, भांडवल, भौतिक साधन सामुग्रीचा विचार करून पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार करणे, योजनांचा उद्दिष्टांचा अग्रक्रम ठरविणे, वेळोवेळी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना आर्थिक समस्यांचा गरजेनुसार सल्ला देणे, देशातील भौतिक, भांडवली व मानवी संसाधनांचा मोजमाप करणे व याचा परिणामकारक व संतुलित वापर करून घेण्यासाठी योजनेची निर्मिती करणे, आर्थिक विकासातील अडथळे दूर करून योजनेत वेळोवेळी आवश्यक बदल करणे हे ह्याचे कार्य आहे. आता आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट बीट, राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल, त्याला NDC असं म्हटलं जातं. योजना आयोग हा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असल्याने त्याच्या हाती मोठ्या प्रमाणावर आर्थिक सत्ता एकवटली आहे. नियोजन आयोग ही सरकारच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली कार्य करणारी संस्था असल्यामुळे राज्यांना रास्त मागण्या डावलण्याची शक्यता असते. तथापि पंचवार्षिक योजनाच्या कारवाईत घट राज्यांचाही सहभाग असल्यामुळे नियोजनाच्या प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सन 6 ऑगस्ट 1952 मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेची म्हणजे NDCची स्थापना करण्यात आली. भारतीय नियोजनाचे सर्वोच्च व्यासपीठ म्हणून राष्ट्रीय विकास परिषद ओळखली जाते. हिचे स्वरूप हे अवैधानिक स्वरूपाचे आहे. याचा अध्यक्ष पंतप्रधान आहेत. जे योजना आयोगाचे अध्यक्ष असतात तेच NDCचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. याचे जे घटक आहेत, सर्व घटक राज्याचे मुख्यमंत्री,
केंद्रीय मंत्रिमंडळाचे सर्व कॅबिनेट मंत्री, नियोजन आयोगाचे सदस्य, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक हे सर्व सदस्य याचे असतात. सचिव हा नियोजन आयोगाचे जे सचिव असतात तेच NDCचे सचिव मानले जातात. कार्य आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. राष्ट्रीय योजना तयार करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवून देणे, नियोजन आयोगाने तयार केलेल्या राष्ट्रीय योजनेवर विचार विनिमय करणे, राष्ट्रीय विकासाशी संबंधित सामाजिक व आर्थिक धोरणावर विचार करणे, पंचवार्षिक योजनेच्या कार्यवाहीचा वेळोवेळी आढावा घेणे, योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना करणे, योजना आयोगाच्या विविध योजना व पंचवार्षिक योजनांना अंतिम स्वरूप व मंजुरी देण्याचे महत्त्वपूर्ण काम राष्ट्रीय विकास परिषद करते. जर आपण या राष्ट्रीय विकास परिषदेच्या नंतर जर पाहायला गेलं तर महत्त्वाचा बीट आहे आंतरराज्यीय परिषद. त्याला इंटरस्टेट काउन्सिल असं म्हटलं जातं. हे आंतरराज्यीय परिषद याचे कार्य वैशिष्ट्य आपल्याला पाहायचं आहे. योजना आयोग व राष्ट्रीय विकास परिषद या सल्लागारी स्वरूपाच्या संस्था असल्यामुळे राष्ट्रपती घटनेच्या कलम 263 नुसार आंतरराज्यीय परिषद स्थापन करू शकतात. यास घटनात्मक दर्जा आहे. याचे कार्य म्हणजे राज्य व केंद्र सरकारच्या विवादांची चौकशी करणे व सल्ला देणे, राज्य व केंद्र सरकार यांच्यातील परस्पर हितसंबंधावर संशोधन करणे. याचे एक वैशिष्ट्य असं आहे की भारताच्या एकूण नियोजन खर्चापैकी राज्यांच्या योजनावर 50% खर्च होतो. नियोजित वेळे अगोदर 2 ते 3 वर्ष योजनेची प्रक्रिया ही सुरू होते. नियोजित प्रस्ताव संपूर्ण माहितीसह NDCकडे म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलकडे पाठवले जाते. राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या स्थापना ही 1949 मध्ये झाली. योजनामध्ये सरासरी अंतर्गत वित्त पुरवठा 90% होता. स्थिर किमतीनुसार 50 वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात 3.5 पट वाढ झाली. भारताच्या विकास खर्चाचे प्रमाण 50 वर्षात 32% हे 64% वाढविण्यात आले. नियोजन आयोगाच्या हाती फार मोठ्या प्रमाणावर सत्तावर राष्ट्रीय नियंत्रण आहे. राष्ट्रीय योजना आयोग आपला अहवाल अर्थ आयोग किंवा वित्त आयोग यांना सादर करते. नियोजन आयोगाची पुनर्रचना 1967 मध्ये करण्यात आली. भारतात आर्थिक नियोजनाची प्रथम उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1931 मध्ये काँग्रेसच्या कराची येथे झालेल्या अधिवेशनात केला. नियोजन मंडळाचे सदस्य JC घोष एक शास्त्रज्ञ होते आणि ते एक सदस्य होते. भारतीय आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट BS मिन्हास यांनी स्पष्ट केली आहेत. नियोजनाचा जो प्रकार आहे तो नियोजनाचे प्रकार प्राथमिकपणे 2 प्रकार नियोजनाचे पडतात. एक प्रादेशिक नियोजन आणि दुसरं राष्ट्रीय नियोजन असं आहे. जे नियोजनाच्या प्रकारामधला जो पहिला प्रकार आहे प्रादेशिक नियोजन म्हणजे विशिष्ट क्षेत्राच्या आर्थिकदृष्ट्या सर्वांगीण नियोजन करणे म्हणजे प्रादेशिक नियोजन होय. उदाहरणार्थ 1917 मध्ये अमेरिकेत टेन्सी खोरे नियोजन हे एक प्रादेशिक नियोजनाचं उत्तम उदाहरण आहे. राष्ट्रीय नियोजन म्हणजे काय तर राष्ट्रीय स्तरावर अर्थव्यवस्थेच्या बृहत्लक्षी लक्ष्यांना प्राप्त करण्यासाठी राबवण्यात येणारे नियोजन म्हणजे राष्ट्रीय नियोजन. उदाहरणार्थ 1928 मधील रशियाच्या पंचवार्षिक योजना, 1951 पासून भारतात सुरू झालेल्या भारतीय पंचवार्षिक योजना हे राष्ट्रीय नियोजनाचे उत्तम उदाहरण आहे. नियोजनाचे 3 प्रकार केले जातात. एक आदेशाद्वारे आणि नंतर सूचक नियोजन आणि प्रलोभनाद्वारे नियोजन. तर आदेशाद्वारे म्हणजे काय तर साम्यवादी देशात केले जाते हे आदेशाद्वारे. यात सरकार वस्तूंचे उत्पादन करते व किमतीचे नियंत्रण ठेवते. उदाहरणार्थ रशिया, पोलंड, चीन या देशामध्ये हे आदेशाद्वारे नियोजन आहे. आणि सूचक नियोजन म्हणजे काय तर भांडवलशाही देशात म्हणजे अर्थव्यवस्थेच्या देशात सर्वप्रथम फ्रान्स या देशात अंमलबजावणी याची झाली. या नियोजनात उद्योजकांना सामावून घेतले जाते. भारतात 1991 नंतर 8वी जी योजना झाली त्यानंतर सूचक नियोजनास सुरुवात झालेली आहे. प्रलोभनाद्वारे नियोजन म्हणजे काय तर ही मिश्र अर्थव्यवस्था ज्या देशामध्ये घडते म्हणजे भारत, पाकिस्तान, इराण यांच्यामध्ये उद्दिष्ट चर्चा करून लोकशाही पद्धतीने पूर्ण केली जातात. यासाठी अनुदान मिळते. भारतात लोकशाही पद्धतीने याचे नियोजन केले जाते किंवा याचे नियोजन आढळते.